हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवाद एज्युकेटर मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, BMC ॲक्ट यावर आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. लक्षात घ्या, आपला जो निरीक्षक या पदाची परीक्षा आहे ती 10 तारखेला होणार आहे आणि या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आपणाला विद्यार्थी मित्रांनो 50 प्रश्न हे मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर विचारले जाणार आहेत. याकरिता आपण यावर 900+ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तयार केले आहेत. यावरच आधारित 40 ऑनलाईन टेस्ट देखील आपल्याकडे आहेत. त्यासोबत मुंबई महानगरपालिका अधिनियम PDF इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 199 रुपये. परंतु जर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून जर त्या ठिकाणी ॲक्ट 50 हा जर कुपन कोड यूज जर केला तर 50 रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहेत. ऑफर फक्त आजच्या पुरती तुम्हाला व्हॅलिड आहेत. 50 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेट विद्यार्थी मित्रांनो कमी होऊन जातील. फक्त 150 रुपयामध्ये तुम्ही 900+ प्रश्नांची तयारी करू शकतात. लक्षात घ्या, या सर्व PDF फाईल आहेत. PDF फाईल तुम्ही रीड करा. त्यानंतर ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या द्या. मी तुम्हाला सांगतो की परीक्षेमध्ये 40+ प्रश्न तुमचे नक्की विद्यार्थी मित्रांनो बरोबर येतील. तर याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही, ज्यांना फक्त PDF फाईल पाहिजेत त्यांनी मला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मध्ये एकूण किती प्रकरण आहेत? तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन रीड करायचं, स्वतः तो प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्न बघायचे आहेत, त्यामुळे प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगून देईल. तर यामध्ये एकूण 21 प्रकरणे आहेत. पुढील क्वेश्चन, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मधील प्रकरण 1 कशाशी संबंधित आहे? तर हे प्रारंभिक याच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मधील प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे महानगरपालिकेची रचना. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मधील प्रकरण 3 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य जबाबदारी. पुढे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मधील प्रकरण 4 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मधील प्रकरण 5 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे महानगरपालिकेचे मालमत्ता व दायित्व. पुढील क्वेश्चन, प्रकरण 6 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे कर्ज काढण्याचे अधिकार. पुढील प्रश्न, प्रकरण 7 कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे महसूल व खर्च. पुढील क्वेश्चन, प्रकरण 8 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे महानगरपालिका कराधान. आणि लक्षात घ्या, आपण जी तुमच्यासाठी अधिनियमाची टेस्ट डिझाईन केली आहेत त्यामध्ये काय केलं आहे आपण की तुम्हाला 900 प्रश्नांची काय दिली, सुरुवातीला PDF दिले आहेत. त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. ते तुम्ही काय करायचं, एकदा रीड करून घ्यायचं. 1 तासामध्ये सर्व रीड होऊन जाईल. त्यानंतर ज्या 40 ऑनलाईन टेस्ट आहे, प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न असतील 20 गुणांसाठी, बरोबर, आणि 10 मिनटे वेळ. तर तुम्ही काय करायचं, त्यानंतर डेली 10-10 किंवा 5-5 असं टार्गेट सेट करा 10 तारखेपर्यंत आणि त्या ऑनलाईन टेस्ट अटेम्प्ट करा. म्हणजे काय होईल की मॉक सराव होऊन जाईल तुमचा. जेव्हा तुम्ही सबमिट कराल त्या ऑनलाईन टेस्ट, त्यानंतर तुम्हाला तुमचा रँक कळेल किंवा किती बरोबर आले हे देखील कळेल. मग काय करायचं, मल्टिपल अटेम्प्ट आहे असं तुम्ही परत एकदा देऊ शकता. ते प्रश्न तुमचे पाठ होऊन जातील. लक्षात घ्या, 50 प्रश्न परीक्षेत विचारणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतोय की जे आपलं कोर्स आहे तो परचेस करा आणि ॲक्ट 50 हा जो कुपन कोड आहे तो त्या ठिकाणी यूज करा. तुम्हाला 50 रुपये डिस्काउंट भेटून जाईल. पुढील क्वेश्चन, प्रकरण 9 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे नाल्या व जलनिस्सारण बांधकाम. आता हे प्रकरण म्हणजे काय, जी अधिनियमाची PDF फाईल आहेत, बरोबर, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988, त्यामध्ये एकूण 21 प्रकरणे दिली आणि प्रत्येक प्रकरणाला एक काहीतरी नाव असेल ना, तर ते प्रकरणाचं तुम्हाला या ठिकाणी वरवर नावसुद्धा विद्यार्थी मित्रांनो विचारू शकता. पुढे, प्रकरण 10 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे पाणी पुरवठाशी निगडित आहे. पुढील क्वेश्चन, प्रकरण 11 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे सडकांचे विनियमन. पुढे, प्रकरण 12 कशाशी संबंधित आहे?
तर ते आहे इमारती संबंधित नियम. पुढे प्रकरण 13 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे सर्वेक्षकांना नळ कारागिरांना लायसन्स देणे. पुढे प्रकरण 14 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे महानगरपालिका अग्निशामक पथक. पुढे प्रकरण 15 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे स्वच्छताविषयक तरतुदी. पुढे प्रकरण 16 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे जीवनविषयक आकडेवारी. त्यानंतर पुढे प्रकरण 17 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे उपविधी. पुढे प्रकरण 18 तर ते आहे शास्तीशी संबंधित. पुढे प्रकरण 19 ते आहे कार्यपद्धतीशी निगडीत. पुढे प्रकरण 20 तर ते आहे नियंत्रण याच्याशी संबंधित. पुढे प्रकरण 21 ते आहे पूरक तरतुदी. आता प्रकरण तर बघून झालेत. आता याच्यानंतर काय येतं, प्रत्येक प्रकरणा अंतर्गत कलम येतात. तर कलम 1 मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मधील कलम 1 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे संक्षिप्त नाव व व्याप्ती. पुढे कलम 2 ते आहे अधिनियमांचे निरसन. पुढे कलम 3 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे संज्ञा व्याख्या. पुढे कलम 4 कशाशी संबंधित आहे, ते आहे नगरपालिका प्राधिकारी. पुढे कलम 5 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे महानगरपालिकेची रचना. पुढे कलम 6 कशाशी संबंधित आहे, तर महानगरपालिकेची मुदत. पुढे कलम 6 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे पालिका सदस्यांचा कालावधी. पुढे कलम 6 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक. पुढे कलम 8 कशाशी संबंधित आहे, तर पालिका सदस्य असण्याच्या बंद झालेल्या व्यक्ती पुन्हा पात्र होणे. पुढे कलम 9 कशाशी संबंधित आहे, नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्यात. पुढे कलम 10 कशाशी संबंधित आहे, तर पालिका सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे. त्यानंतर कलम 11 संबंधित आहे मतदान करण्यासाठी अर्ह असलेली व्यक्ती. नेक्स्ट कलम 14 कशाशी संबंधित आहे, तर प्रभागाच्या निवडणुकीत पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अर्हता. पुढे कलम 16 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे पालिका सदस्य होण्यासाठी निरर्हता. नेक्स्ट कलम 17 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे निरर्ह झालेली व्यक्ती पालिका सदस्य असण्याचे बंद होणे. पुढील क्वेश्चन बघायचा आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक लगेचच करून द्या आणि शक्य असेल तर खाली कमेंटमध्ये थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायचं आहे. त्यानंतर कलम 18 संबंधित आहे ऑप्शन डी, निरर्हतेच्या संबंधीच्या प्रश्नाचा निर्वाद लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने करणे. पुढे कलम 18 संबंधित आहे राज्य निवडणूक आयोग. पुढे कलम 19 कशाशी संबंधित आहे, तर ते आहे बृहन्मुंबई एक सदस्य प्रभागात विभागणी करणे आणि त्यासाठी महानगरपालिका मतदार यादी तयार करणे. पुढे कलम 21 तर ते संबंधित आहे मतदानाचा हक्क. पुढे कलम 22 कशाशी संबंधित आहे, तर निवडणुकीचा दिनांक. पुढे कलम 25 संबंधित आहे प्रभाग निवडणुकांसाठी निश्चित केलेल्या दिवसांबाबत नोटिसा देणे. त्यानंतर कलम 26 संबंधित आहे प्रभाग निवडणुकीतील उमेदवार नामनिर्देशित करण्यात आले पाहिजेत. त्यानंतर पुढे कलम 27 संबंधित आहे प्रभागासाठी निवडणूक लढवण्यातील तेव्हा मतदान घेणे. आणि एक तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे, जर तुम्ही BMC ॲक्ट मटेरियल घेतलं 149 रुपीजमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला एक फुल लेंथ टेस्ट देणारे ऑनलाईन स्वरूपात
म्हणजे जसा परीक्षेचा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने ती ऑनलाईन टेस्ट असेल. म्हणजे काय की तुम्हाला एक मॉक सराव देखील टाईम मॅनेजमेंट त्या ठिकाणी होऊन जाईल. पुढे कलम 28 कशाशी संबंधित आहे, तर कलम 28 आहे लढवण्यात येणाऱ्या प्रभाग निवडणुकीसंबंधी तरतुदी. त्यानंतर कलम 29 कशाशी संबंधित आहे, तर कलम 29 आहे निवडणूक चालवण्यासाठी राज्य शासनास नियम करता येतील. त्यानंतर कलम 32 संबंधित आहे निवडणुकांचे निकाल घोषित करणे. त्यानंतर कलम 33 संबंधित आहे ऑप्शन क्रमांक सी लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने निवडणूक अर्जंट सुनावणी करणे आणि ते निकालात काढणे. त्यानंतर कलम 34 संबंधित आहे ऑप्शन डी निवडणूक निष्फळ झाली किंवा अपास्त करण्यात आली तर अनुसरायची कार्यपद्धती. तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ही जो कोर्स आहे तो परचेस करा. ॲक्ट 50 कूपन कोड त्या ठिकाणी यूज करायचा आहे. नक्की तुम्हाला फायदा होईल. यासोबत फुल लेंथ टेस्ट देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तसेच लक्षात घ्या BMC एक्झाम स्पेशल जसं आता क्लर्क एक्झाममध्ये परीक्षेचा पॅटर्न आहे ना विचारण्याचा सेम पॅटर्न तुमच्या परीक्षेत देखील असणार आहे. तर तयारी करण्याकरिता मुंबई महानगरपालिका यावर 500+ प्रश्न तयार केलेत. 25 ऑनलाईन टेस्ट आहेत. समानार्थी विरुद्धाचे शब्द, पुस्तक लेखक, टोपण नाव, म्हणी त्यांचे अर्थ, जनगणना प्रश्न, घटना दुरुस्ती, पुरस्कार, केंद्रीय अर्थसंकल्प, सण उत्सव, भारतीय नृत्य प्रकार, भारतरत्न पुरस्कार तसेच महत्त्वाचे निर्देशांक. यासोबत तुम्हाला अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्यासोबत आंतरराष्ट्रीय संस्था यावर प्रश्न येतो आहे ते देखील यामध्ये मटेरियलमध्ये आपण ॲड केलेलं आहे. तर घेऊ शकता. तसेच लक्षात घ्या मुंबई महानगरपालिका निरीक्षक एक आपण काय केलं आहे मॉक टेस्ट जर तुम्ही ते ॲक्टचं 149 रुपीजमध्ये ऑफरमध्ये जर घेतलं तर ही जी टेस्ट आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. यामध्ये मराठी इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न, सामान्यज्ञान अंकगणित 15 प्रश्न आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 50 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की ते मटेरियल घेऊन टाका. तसेच कंप्लीट पॅकेज घ्यायचं असेल तर घेऊ शकता. यामध्ये सामान्यज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, मुंबई जिल्हा विशेष हे कवर केलं आहे. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की हे जे BMC एक्झाम स्पेशल आहे ना यामध्ये आपण करंट अफेअर देखील विद्यार्थी मित्रांनो ॲड केलं आहे. हे देखील विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊ शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे. तुम्हाला अजून या टॉपिकवर जर प्रश्न बघायचे असेल तर आपण खाली कमेंट करा की अजून व्हिडिओ बनवा, आपण अजून प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कवर करूयात. तर त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपले जेवढे फ्रेंड्स असतील, ग्रुप्स असतील त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.